शांतपणाने बसा तुम्ही. बसा मॅडम. आणि आधी हे घ्या, पाणी घ्या. पाणी घ्या आणि मला शांतपणाने सांगा काय झालंय. बसले, बसला. शांत झाले. काय विचारताय सर तुम्ही मला काय झालं म्हणून? अहो इथे माझ्याच कॉलेजमधली मुलं माझ्याच डोक्यावर मिऱ्या वाटतायत आणि तुम्ही विचारताय काय झालं म्हणून शांतपणे. तुम्हाला ना मी प्रिन्सिपल का केलं हेच मला कळत नाही. चुकलंय माझं, चूक झालीये माझी. अरे काही उपयोग नाहीये तुमचा. आणि ह्या सगळ्या कॉलेजच्या मुलांवर नियंत्रण ठेवणं हे तुमचं काम आहे की नाही? म्हणजे जे विद्यार्थी असं वागतायत त्यांना योग्य ती शिक्षा होणारच आहे ना. शिक्षा मिळायलाच पाहिजे. हां, आज त्यांनी जे केलंय त्याची लिमिट त्यांनी क्रॉस करून टाकली आहे. काय तर म्हणे माझ्या ग्रॅनी आजीच्या अगेन्स्ट प्रोटेस्ट करत होते. कामिनी मॅडम मुर्दाबाद. स्टुपिड. खूप महागात पडणार आहे त्यांना हे. आणि हे सगळं का होतंय माहितीये का? आपल्याच कॉलेजचे लाडके प्रोफेसर ऋषी सर ते त्यांना सपोर्ट करतात, कळलं ना? म्हणून ह्या मुलांची एवढी हिंमत होती. तर त्या भिकारड्या गावछापला कोण विचारणार होतं? मग रेश थोडा दिवस गप्प बसेल असं काहीतरी करूया ना. डू समथिंग ग्रॅनी आजी. यू हॅव टू डू समथिंग. नाही तर ना हे प्रकरण आपल्याला महागात पडेल. कळतंय का तुला? घे फोन, घे माझा. तो बघ तिथे ठेवलाय. फोन घे. काय अरे देवा, आत्ता या बाईचा फोन कशाला आलाय? हॅलो नयनतारा, काय ग तुझ्या मुलावर तुझा ताबा दिसत नाहीये. तुझं काहीच ऐकत नाही का तो? असं नको करू. जरा सांग त्याला, समजाव. नाही तो आपल्या कॉलेजच्या विरोधात बोलतोय, मुलांना भडकवण्याचं काम करतोय. म्हणून मी तुला फोन केला. तो कायदा हातात घेतोय हे कळतंय का तुला? हे बघा कामिनीजी, आमच्या ऋषीचं कसं आहे ना, त्याला एखादी गोष्ट पटली नाही ना की तो कायम त्या गोष्टीच्या विरोधात असतो. नाही म्हणजे तुम्ही बघितलंत ना, म्हणून तर त्याने रिझाईन केलं ना. त्यावरून तुम्हाला कळलंच असेल त्याचा स्वभाव कसा आहे. नोकरीचं काय ग? नोकरी काय एखादी सोडली तर काही दुसरी मिळू शकते. मी काय म्हणते, त्याला जरा काही दिवस शांत बसायला सांग. कॉलेजच्या विरोधात बोलतोय. नाही, प्रकरण जर वाढलं ना तर मलाही काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल आणि मग त्याचे परिणाम खूप वाईट होतील. म्हणून सांगते तुला. हे बघा, तुम्ही मला या पोकळ धमक्या देणं बंद करा. कसं आहे, ऋषी एक हुशार मुलगा आहे. त्याला त्याचं विचार स्वातंत्र्य आहे. त्याच्यामुळे तो जे काही डिसिजन घेईल मला ते योग्यच वाटेल. अच्छा, म्हणजे आता तुला कमळीचा पोळका येतोय तर ठीक आहे, चालेल, माझी काही हरकत नाही. उद्या तुझा ऋषी त्या मुलीला सून म्हणून घरी घेऊन येईल, तेव्हा कळेल तुला. ऐका, जरा फोन ठेवा ना, मला बाकीची इम्पॉर्टंट काम आहे. कामिनी काय करेल हे काही सांगता येत नाही, पण या बाबतीत मला हिचं बोलणं टाळता पण येणार नाही. मला ऋषीला कुठेतरी थांबवावं लागेल. मित्रांनो, तुम्ही आजवर मला लई मदत केली, कायम मला सपोर्ट करत आलात, त्याबद्दल खरंच लई आभार. खरं मला हे पण कळतंय का ह्यामुळे तुम्हा सगळ्यांना लई त्रास सहन करायला लागलाय. त्यासाठी खरंच मी तुमची माफी मागते. कमळी, अगं तू माफी का मागतेस? अगं आम्ही इकडे सगळे सत्याच्या बाजूने लढायला आलो आणि तू सत्याच्याच बाजूने उभी आहेस. होय, आपण सत्याची बाजू घेतली म्हणूनच आपल्याला ही शिक्षा झाली आणि मला ते अजिबात सहन होत नाही. आता हा लढा फक्त कमळीचा नाही तर शिक्षणाचं स्वप्न घेऊन या कॉलेजमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा झालाय. हा लढा विद्यार्थी आणि आपलीच मनमानी करणाऱ्या कॉलेज मॅनेजमेंट मधला आहे. हा लढा न्याय आणि अन्यायाचा आहे. हा लढा आता आपल्या सगळ्यांचा आहे.
हो बरोबर बोलतेय कमळी. आता हा लढा आपल्या सगळ्यांचा आहे. हुकुमशाही हाय हाय, हुकुमशाही हाय हाय, हुकुमशाही हाय हाय, हुकुमशाही हाय हाय. हे असा अन्याय होणारी मी पहिलीच विद्यार्थिनी नाही. अशा कितीतरी शिक्षण संस्था आहेत ज्या आपल्या मनमानी कारभारामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान करत आले. त्यांच्या दडपशाहीमुळं त्यांना विरोध करायला सहसा पुढाकार कोणी घेत नाही. पण आता असं होणार नाही. आता मी या ठिकाणी उभं राहून सगळ्यांना आव्हान करतो, असं कोणी विद्यार्थी असतील तर त्यांनी येऊन आम्हाला भेटावं आणि आमच्या या आंदोलनात सामील व्हावं. मी तुम्हाला वचन देतो का मी तुम्हाला न्याय मिळवून देईन. आपल्यासाठी, माझ्यासाठी, सगळ्यांसाठी मी कायम लढत राहीन. हुकुमशाही हाय हाय, हुकुमशाही हाय हाय, हुकुमशाही हाय हाय, हुकुमशाही हाय हाय. मॉम, राणी आजी कमळी तर स्टुडंट्सची लीडर बनली आहे. नाही, हिला ना लवकरात लवकर थांबावं लागेल. हिला थांबवलं नाही ना तर हे प्रकरण वाढेल आणि मग तुला फालतू मध्ये 2 स्टुडंट्स, 2 काय त्याच्याहून जास्त स्टुडंट फुकटात घ्यावे लागतील. खरं आहे मॅडम, लवकर काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर नाहीतर काय होईल? अहो, तुम्ही काय लगेच एवढे घाबरलात? अरे काय एखाद्या चमकोगिरीचं भाषण केलं म्हणजे सगळे स्टुडंट लगेच तिच्या मागोमाग जातील, काय होणार नाहीये, कळलं ना? असतं, करू दे तिला काय जी काही हिरोगिरी करायची. अरे हे बघ हे बघ हे बघ, त्या कमीने आपल्यासारख्या पोरांसाठी लढायचं ठरवलंय. हो यार, आपण तिला सपोर्ट केला पाहिजे. कमळी, तू खूप छान काम करते. आमचा तुला खूप सपोर्ट आहे. आमचा पण खूप सपोर्ट आहे तुम्हाला. कमळी काय ग, काय झालं? नाही, तू अशी सॅड काय आहेस? अगं, इनफॅक्ट तुला आनंदी असलं पाहिजे. आज तुझ्या एका हाकेवर इतके सगळे स्टुडंट्स येत आहेत तुझी साथ द्यायला. आता त्यांनाही न्याय मिळेल ना? सराव हे सगळं होईल हो. खरं ह्या सगळ्यांचं अभ्यासाचं नुकसान झालेलं मला नाही आवडणार. बघा की माझ्यामुळे सगळ्यांचं लेक्चर बुडायला लागले. ह्यो लढा आपण शिक्षणासाठी करतोय ना. मग जर कुणाचं शिक्षणच थांबलं तर मग ह्या सगळ्याचा काय उपयोग? इतकंच ना? ठीक आहे, नाही होणार कोणाचंही नुकसान. बंड्या, शंभू, जरा या माझ्याबरोबर.